सह्याद्री स्पोर्ट्स नागले टीम अगेन्स्ट एन्जॉय ग्रुप बेलकडी टीम. आता पाहूया आपण की कोणत्या संघाची किस्मत मात्र चमकेल. एक ट्रॉफी आता मात्र बेलकडीच्या गावात जाईल किंवा नागलेच्या गावात. दोन्ही टीमचे 12वे खेळ आहेत. काय वाटतंय बेलकडी टीम तुमच्या गावात येईल का? नागली टीम दोन्ही टीम म्हणतात की आमच्या गावामध्ये येईल. आता बघूया की कोणत्या गावामध्ये ट्रॉफी जाईल. एका बाजूने नागली टीमचे 12वे खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूने बेलकडी टीमचे खेळाडू आहेत. म्हणजेच आपल्या दोन्ही संघाच्या पाठीराखी असतात. अपेक्षा भरपूर असते परंतु अपेक्षा पूर्ण मात्र कोणाची होईल? जो चांगलं क्रिकेट खेळ त्याची होईल. चला संध्याकाळचं सत्र पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मनपूर्वक शुभेच्छा देऊ दोन्ही टीम्सला कारण की हा मॅच आहे जो जिता होता सिकंदर पाहायला मिळेल सुपर 4 के अंदर. बॉलिंग ट्रॅकवर करण आकाश आणि नितेश जोडी. पहिला चेंडू आपण पाहिला अगदी ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन चेंडू आहे. इज अ वाईट आहे त्यामुळेच आपण पाहिलं तर मग सुरुवात झाली आहे बेलकडी टीमच्या एक्स्ट्रा या धावसंख्येने. खाली राहणारा चेंडू काय गतीने चेंडू हाताळला जातोय. सुरेख लाईन आणि लेंथ आता पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर थोडीशी लाईन मिळाली नव्हती परंतु यावेळेला लाईन सापडली आहे. सल्ला दिला जातो नितेश कडून आता काहीतरी. याला दुसऱ्या बाजूने काहीतरी सांगितलं 2 शब्दामध्ये. यस तिथेच आपण पाहिला तर मग होकार देखील दिला. तर जितेंद्र नक्कीच आपण बघितलं की फील्डमध्ये जास्त फोकस करतायत. त्यांना माहिती आहे ही मॅच त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर महत्वाची आहे. सरळ फटका खेळलाय हवेत. ओ झेल मात्र सुटला जातोय आता. अजय आतापर्यंत आपण बघितलं तर आउटफील्ड मध्ये जवळजवळ सर्वात जास्त कॅचेस 7 कॅचेस पकडल्यात. यज्ञेशाने सगळं कॅल्क्युलेट केलंय. 8वी कॅच आली होती आणि ती सुटली आहे. हे भरपूर चांगलं क्रिकेट आपण पाहिलं तर सह्याद्री स्पोर्ट्स नागली टीमच्या माध्यमातून सुद्धा आज पाहायला मिळाले. बेलकडी टीमने सकाळचं सत्र आपण पाहिलं गाजवलंय. संध्याकाळच्या सत्राला देखील गाजवण्याच्या तयारीमध्ये आहेत परंतु सह्याद्री नागली टीम पण कमी नाही आहे. त्या टीमला आपण कमी मध्ये नक्कीच लेखू शकत नाहीये. हो यावेळेला सुपला शॉट. कोणता शॉट? सुपला शॉट. नक्कीच जो शॉट होता परंतु खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु नितेश देखील सरप्राईज झालेत. जितेंद्र देखील सरप्राईज झालेत. कॅच आला होता त्यांच्या हातामध्ये. अगदी सोपा होता. नाराज होत आहेत परंतु फलंदाज सरप्राईज होत आहेत परंतु गोलंदाज करण जबरदस्त गोलंदाजी करतोय. आता फटका हवेत आहे. गॅपमध्ये पडलाय. फिल्डर लांब आहे तिथे. अगदी आपण पाहिलं तर शेखर होते तिथे. शेखर म्हणजेच आपण पाहिलं तर आउटफील्ड मध्ये चांगलं फिल्डिंग त्याने केली आहे. धावफलक पुढे सरकली आहे. 4 फेकून झालेले चेंडू देखील आपण पाहिले तर 4 तर हे 4 अजून आहेत ना. म्हणजेच इथे आणखीन चकाचक 4 नक्कीच करायचे असतील तर मग चकाचक खेळ देखील करावा लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर निघून या वेळेला व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेतलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क आणि हा लाय षटकार. साधा बा दहा धावा फलकावर. बघा ज्याप्रमाणे नितेशचा कॅच जो पकडला असता तर कदाचित आता हे चित्र पाहायला मिळालं नसतं. फलक 10च्या घरामध्ये विदाउट लॉस. सह्याद्री स्पोर्ट्स नागले विरुद्ध पाहतोय आपण एन्जॉय ग्रुप बेलकडी. अशी ही बिग मॅच. एका ट्रॉफीचा प्रवास कोणत्या संघाचा पूर्ण होताना पाहायला मिळेल. कोणता संघ आज पहिल्या दिवसामध्ये इतिहास या मैदानावर असेल या स्पर्धेमध्ये. ऑन दी राईज आपण पाहिलं अप. त्या वेळेला आपण पाहिलं सरळ बॅटच्या साईडने खेळलेला फाटका. षटकार क्रमांक 2 या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नितेशच्या आक्रमण आता पाहायला मिळालंय. धाव फलक मात्र वेग पकडत असताना
16 या आकड्यावर मात्र पोहोचले गेले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जितेंद्र दुसऱ्या षटकामध्ये हलक्या हाताने खेळलेला फटका. तिथे मात्र आपण पाहिला तर अजय आहे आणि अजयच्या माध्यमातून झेल पकडला गेलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागतोय एन्जॉय बेलकडी टीमला. परतावं लागेल आकाशला डगआउटच्या दिशेने. कॉन चला फलंदाज थोडी घाई करा. प्रत्येक फलंदाजाने रेडी राहायचं आता. दीपेश वाघात बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. बघा नितेश यांचा जो झेल सोडला होता त्या झेल नंतर 2 उत्तुंग षटकार नितेश याने लगावलेत. एक जवळजवळ लॉंग लेग आणि त्यात नंतर एक काऊ करणार क्षेत्रामध्ये. दीपेश वाघात आता मैदानाच्या आतमध्ये. पहिला विकेट डाऊन झाल्यानंतर जितेंद्र यांचा पुढचा चेंडू मात्र आडव्या बॅटने मात्र खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू थांबला नाही. तिथे चेंडू सरळ निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार. 4 20 धावा फलकावर. 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होत असताना आपल्याला देखील पाहायला मिळतोय की बेलकडी टीम कारण की आतापर्यंत जर विचार करायचा झाला तर अफाट वेगाने धावा जमा करते. क्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेग आपण पाहिलं तर टी सर्कलच्या मध्ये आहे. टीप मध्ये प्रोटेक्शन आहे का? आहे परंतु चेंडूला थांबवण्यामध्ये आलंय अपयश. चेंडू थांबणार नाहीये. सलगचा हा दुसरा चौकार इथे येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज नाराज होत असताना पाहायला मिळत आहेत. धाव फलक मात्र पाहता पाहता 24च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. आणि या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी टीम अगदी आपण पाहिलं तर अफाट वेगानं धावा इथे जोडण्यामध्ये यशस्वी तरी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका हवेत खेळलाय. फिल्डर आहे तिथे प्रयत्न केले परंतु हाताला स्पर्श करत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पडलाय. षटकाराचा इशारा पंचांनी पोहोचवलाय म्हणजे 6 धावा या फटक्यावर मिळाल्यात. धाव फलक आपण पाहिलं तर पोहोचलं गेलंय 30 या आकड्यावर. चेंडू फेकून झालेत ओव्हर मध्ये 4. जितेंद्र यांचं षटक आता भरपूर महागडे आपल्याला पाहायला मिळत आहे की या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा ज्या येत असताना आपल्याला पाहायला मिळत. 4 मध्ये 14 आल्यात. भरपूर मात्र आपण पाहिलं तर वेगाने धावा जोडल्या गेल्यात. एन्जॉय बेलकडी टीम पूर्णपणे एन्जॉय करते या मुवमेंटला. या वेळेला ह्या चुका होत आहेत. बघा वाईट प्लस वाईज असतील या 5 बोनसच्या स्वरूपात आलेल्या धावा. सह्याद्री स्पोर्ट्स नागले टीम आपण पाहिले तर आता कुठेतरी या मॅच मध्ये वाकफुटला जाते की काय हे चित्र इथे दिसून येताना पाहायला मिळत आहे. 35 समोर हाताळण्याचा प्रयत्न फुल टॉस कन्वर्ट केला जातोय. विजय
चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 मिळाल्या. डेंजर एंडकडे धाव फलक 37च्या घरामध्ये पोहोचलाय. या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 5. खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न या वेळेला सरळ नकार दिला. षटक समाप्त होते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकावर अगदी पाहायला मिळाल्यात. आता इथे आपण पाहिलं तर मग 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूमध्ये किती धावा आणखी इथून जोडल्या जातील? 37. चला जास्त वेळ घेऊ नका. जे काय असेल ते नक्कीच आपण क्लिअर करू आणि मॅचला ऑन करू, कारण की मग एक इनिंग आणखीन यायची आहे. कमलाकर बॉलिंग ट्रॅक्सवर येतील. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकामध्ये 37 आल्यात. भरपूर धावा गेल्यात. आणि हे षटक आपण पाहिलं तर जितेंद्र तुंबडा यांचं ते देखील धावा देणार. पहिलं षटक देखील धावा देणार. कमलाकर जाधव बॉलिंग ट्रॅकवर. समोर नितेश. चेंज ऑफ द पेस. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर ऐन नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी संघाला याच खेळाडूने आपण पाहिलं तर ज्या धावा मात्र 8 धावा करून दिल्या नव्हत्या. सहा मध्ये 8 धावा करू दिल्या नव्हत्या कमलाकर जाधवने. आणि तोच गोलंदाज आपण पाहिला तर आता बेलकडी संघाच्या समोर आहे, परंतु हा एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडीचा संघ आहे. शेवटच्या षटकामध्ये सीमा होता. विजय मात्र पुढे आले. चेंडूला अडवला गेला. प्रयत्न त्यांचे देखील अफाट राहिले चेंडूला अडवण्यासाठी. प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना धावा मात्र इथे 2 जोडल्या. आणि या 2 धावेने 39च्या घरामध्ये धावफलक पोहोचला. 4 असतील आणखी. चेंडू शिल्लक आहेत 4. षटक दिले. विजय आले परंतु थांबले मध्यंतरी आणि त्याचा फायदा मिळाला. चेंडू पडला, सरळ निघून गेला. ओव्हर ऑफ दी रोपच्या उपकारासाठी 4 धावा. 43 फलकावर. 43. 3 आणखीन चेंडू शिल्लक आहेत. नितेशसाठी हा होता पुढचा. त्यांनी खेळला गेलाय कौकर्ण क्षेत्रामध्ये. अजयची चांगली फिल्डिंग आहे, पण 2 धावा इथे देखील मिळवल्या जातील. पंचेचाळीस धावा फलकावर लागल्यात. 2 शिल्लक आहेत. या षटकातील चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. धावसिंग धावांची ट्रॅक म्हणजेच गती जी कमी केली होती ना, म्हणजे त्या गतीला व्यवस्थित आपण पाहिलं तर मग मेंटेन करूया आपण, म्हणजेच गती कमी केली हरकत नाही आहे. पुढे जाऊन आपण हा एक शॉट एक्झिक्यूट करू असा विचार होता मनामध्ये. 45 धावा फलकावर. शेवटचा हा चेंडू असेल या इनिंगचा. शेवटचा चेंडू आहे. पंच इन्व्हॉल्व आहेत आणि त्याने सांगितलंय की हा वाईट आहे. 46 धावा झाल्यात. टार्गेट किती धावांचं सेट होणार आहे हे देखील पाहायला मिळेल. या मंचावर रघुनाथजी जोगारी साहेबांचं इथे शुभागमन. वेलकम, आपलं स्वागत मंचावर देखील आम्ही करतोय रघुनाथजी जोगारी साहेब. चेंज ऑफ द पेस. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने इनिंगची झाली आहे समाप्ती. तर एकूण फलकावर 46 धावा झाल्यात आणि 47 धावांचं मोठं लक्ष ते सामना जिंकण्यासाठी.
46 धावा पूर्ण करायच्या आहेत. अगदी हे ज्या प्रकारे बॅटिंग राहिली आहे दमदार, नितेशची असो की मग दीपेशची, आणि त्या दमदार बॅटिंगच्या जोरावर नक्कीच एक मोठा टोटल उभा करण्यामध्ये यश आलेलं आहे. चला आपण मंचावर जाऊया. मंचावर उपस्थित आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेब. त्यांचा आदर सत्कार आणि मान सन्मान करूया. चला बेलकडी टीम, चला वेळ नका घेऊ, लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. बेलकडी टीम मंचावर जाऊया आपण. आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा आदर सत्कार आणि मान सन्मान आपण करणार आहोत. चला मंचावर वळूया आपण. आमचे कॅमेरामॅन फोकस करत असताना स्पर्धेचे मुख्य शिल्पकार म्हणजेच याचे यांच्या शुभ हस्ते रघुनाथजी जोगारी साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करतोय. त्याचनंतर आपण पाहिला इमाईची शाळ, त्याचनंतर या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा पाहुण्यांचा केला जातोय. अतिथी देवो भव, अतिथींचा मान सन्मान करणं हा धर्म आहे, भारत देशाची संस्कृती परंपरा आणि जपतोय आम्ही, आणि हा पाहुण्यांचा मान सन्मान आम्ही करतोय. होऊया आता मैदानाच्या आतमध्ये. चला बेलकडी टीमला विनंती असेल की जास्त टीम मीटिंग करू नका. तुम्हाला नक्कीच आम्ही 3 षटकं हेच कारणामुळे दिली की वेळेच्या बाबतीमध्ये नक्कीच सहकार्य करा. बॉल हवाय. चला 47 धावांचं लक्ष्य, आणि 47 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जोडी आघाडीची ही जोडी हे लक्ष्य कंप्लीट करण्यामध्ये यशस्वी होईल का? अजय या खेळाडूला आपण बघितला, दिवस या खेळाडूचा देखील चांगला राहिला, परंतु तो खेळ आता या मॅच मध्ये दर्शवला जाईल का? गरज जर आहे, कारण की तशी खेळी करावी लागेल. एक खेळी खास करून मी तर म्हणेन अजयची बॅट चालली आहे तर 47 धावा इथे पॉसिबल होऊ शकतात. तो अजयला तो खेळ करावा लागेल, सकारात्मक भूमिका त्यांना घ्यावी लागेल. ज्या प्रकारे आपण बघितलं का T20 क्रिकेट जर आपण बघितलं ना तर 200 प्लसचं टार्गेट असल्यानंतर ओपनिंगचे खेळाडू काय करतायत तर ते पुढचा मागचा विचार करत नाहीये, तर एक ताबडतोब सुरुवात करतात. आणि हा नक्कीच विचार असला ना तर मी तर म्हणेन की मग सह्याद्री स्पोर्ट्स नागले टीम हे चेस करू शकतोय. परंतु सगळे काही जबाबदारी अजयची असेल. अजय अँड जितेंद्र, नितेश बॉलिंग ट्रॅकवर. चला वेळ जास्त घेऊ नका आता बेलकडी टीम. चला मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीम्सला मनपूर्वक शुभेच्छा. व्हेरी ऑल दी बेस्ट. पहिला बॉल पाहिला पण बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये झेल मात्र विसावलाय, आणि पहिल्याच बॉलवर अजय नावाचा मात्र फलंदाज बाद केलाय, आणि पहिला मोठा धक्का साई आधार स्पोर्ट्स नागले संघाला मैदानाच्या मध्ये. अगं 47 धावा चेस करायच्या होत्या तर अजयच्या मनामध्ये हाच विचार होता की पहिल्या बॉल पासून आपण आक्रमक पवित्रा धारण करूया, आणि त्याच प्रयत्नामध्ये होते, परंतु तो प्रयत्न त्यांचा सफळ झाला नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत भरत बीज येताना पाहायला मिळत आहेत आता.
भरत मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्याचे खेळाडू हे देखील आहेत. हुकण्याचा प्रयत्न, चेंडू पाहतोय आपण या वेळेला निघून गेला डीप बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डीप फाईन लेग सीमारेखा पार. आणि भरतच्या बॅट मधून हा चौकार. टीमची टोटल सुरुवात झाली आहे 4 या आकड्याने. 47 चेस करायचं आहे तर अशाच प्रकारची बॅटिंग करावं लागेल. आणि त्या प्रकारे आपण बघितलं तर मग प्रत्येक बॉल आपण बाउंड्रीच्या पलीकडे जर तुम्ही पाठवला तर तुम्हाला मॅच मध्ये 47 धावा चेस करण्याची संधी मिळेल. परंतु अजय या मॅच मध्ये जे प्रमुख खेळाडू होते ते थोडे अपयशी राहिले. परंतु आता भरत त्यांची जबाबदारी स्वीकारतील का? पुढचा चेंडू पाहूया आपण. फटका मात्र व्यवस्थित आला नाहीये. बाळा आहे तिथे, बाळाचा अंदाज चुकलाय. धाव मात्र एक मिळेल तिथे. स्ट्राइक मात्र आपण पाहिली तर जितेंद्रने स्वतःकडे ठेवलेली आहे आता या मॅच मध्ये. जितेंद्र मॅच मध्ये आपण पाहिलं तर आपल्या संघाला पूर्णपणे या ओव्हर मध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न करताना जर पाहायला मिळतील. परंतु ते प्रयत्न त्यांचे सफळ होतील का? कारण की इथे जवळजवळ आपण पाहिलं तर लक्ष मोठं आहे. 47. चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये. स्वीट साऊंड सिस्टम ने ठोकलेला हा जितेंद्र ने एक मोठा धमाका षटकार 6 धावा. आणि त्याच अनुषंगाने स्ट्राइक स्वतःकडे ठेवली होती आणि त्याचा फायदा देखील झालाय बघा. सिक्सर आलाय. 11च्या घरामध्ये धाव फळक पोहोचलाय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच, परंतु फील्ड झेल ड्रॉप अजय होते तिथे. त्यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप झाला. झेल झालाय ड्रॉप. नक्कीच नुकसान नाही होणार. धावा मिळतील 2. संघाचा फायदाच फायदा. डेफिनेटली आपण पाहिलं तर इथे मॅच आहे ना ती रंगतदार होईल. आणि रंगतदार कशी होईल तर जितेंद्रने या मॅच मध्ये लढण्याची धमक दर्शवली आहे. अगदी आपण पाहिलं तर प्रयत्न त्यांनी केला होता. कदाचित हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे उडवण्याचा प्रयत्न त्यांचा देखील होता. षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत जवळजवळ 5. बघा आपण फ्लॅशबॅक मध्ये वळूया तर एन्जॉय टीमच्या 16 धावा होत्या, इथे 13 धावा आहेत. म्हणजेच कंपॅरिझन आपण बघितलं तर लगभग आहे. इकडे मॅच आपण पाहिली तर पलटली जाऊ शकते सह्याद्री स्पोर्ट्स टीमच्या बाजूने. समोर खेळ आहे, हवेत आहे चेंडू, फिल्डर डीप मध्ये आहेत. झेल ड्रॉप पुन्हा एकदा पाहिले आपण. अजय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्यांदा मात्र आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आल्यात 15 धावा. मॅच जिंकण्यासाठी आणखीन पण नजर टाकली आहे ना तर जवळजवळ 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जवळजवळ धावांची गरज आपण पाहिली आहे. तर मग 32 धावा. बघा मॅच आहे. 15 आल्यात पहिल्या षटकामध्ये तर आणखीन 32 हव्या आहेत. तर काय 16 ची सरासरी आहे. बॉलिंग ट्रॅकवर आता पाहूया कोण येत आहेत. दीपेश. सह्याद्री स्पोर्ट्स नागले टीम ही मॅच आहे शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज मात्र देणार आहे. हार मानणारी टीम नाही आहे आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना जर पाहायला मिळेल. हे खेळाडू लढणारे खेळाडू आहेत. लढाव तर लागणार आहे. जसं म्हणतायत ना की शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला. लढाव तर लागेल. लढात तरच घडाल नाहीतर तुम्ही मागे पडाल. अक्रॉस लाईन अगदी आपण पाहिलं तर कमी रनअप आहे परंतु वेगवान चेंडू हाताळला जातोय. जितेंद्रने नॉन स्ट्रायक कडून सगळी गोष्ट पाहिली आहे
पुढे आता येताना म्हणजे 11 म्हणजेच आपण पाहिले चेंडू असतील आणि 32 धावा. कॅल्क्युलेट क्रिकेट काय म्हणतंय तर चांगल्या धावा तुम्ही घ्या. मध्यंतरी सिंगल डबलला देखील या पहिल्या बॉलवर नक्कीच मोठा फटका आला नाहीये, परंतु सिंगल डबलला फोकस करा, मॅच तुमच्या बाजूने येऊ शकते. बघा आता थोडस फिरकी खासियत आहे या खेळूची, फिरकी आणि गिरकिंग, कारण की स्लोअर वन कटर देखील हाताळले जात आहेत मध्यंतरी. भरपूर मैदानावर अशी करामत करत असताना या गोलंदाजाला देखील पाहिलंय मी. आणि आता मात्र मी तर हा विचार करेन की भरत यांना स्ट्राईक मी तर माडेन, जितेंद्रनं कशी देता येईल हे पाहावं लागेल. आता 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 पाहावं लागणार आहे, कुठेतरी ही मिस्टेक झाली. वाईट बॉल चा इशारा मात्र येत आहे, परंतु रनआउटच्या स्वरूपात जितेंद्र बिग विकेट डाऊन. एकतीस धाव्यांची गरज आहे 10 चेंडू मध्ये. करण मैदानाच्या आतमध्ये आले. करण आज आपल्या संघासाठी विकेट टेकर गोलंदाज बनलेत, परंतु आता फलंदाज बनावं लागेल, रन मशीन बनावं लागेल त्यांना. आपल्या संघासाठी एक जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल, कारण की कुठेतरी ज्या प्रकारे तो इंटेंट दर्शवला गेला होता भरत नाही, अजय जे लवकर बाद झाले. जर मी तर म्हणेन अजय इथे थोडे वेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबले असते ना तर कदाचित कहाणी मात्र त्यांनी बदलली असते, परंतु हरकत नाहीये, जितेंद्रची खेळी पाहायला मिळाली. तर करण मैदानाच्या आतमध्ये खेचून मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू येतोय निर्धाव. निर्धाव चेंडूने मात्र मॅच थोडीशी मागे जाईल, आपल्या हातात येणार नाहीये. चेंडू फेकून झालेत 3. 9 चेंडू आणि 31. मोठे फटके हवेत इथे येतील का? आणखीन एक निर्धाव चेंडू. 31 धावा हव्या आहेत. सह्याद्री स्पोर्ट्स नागले टीम ह्या मॅच मध्ये डॉट जसे चेंडू खेळ तसे मागे जाईल, जसे डॉट चेंडू वाढतील तसे एन्जॉय ग्रुप बेलकडी टीम पुढे येईल. मात्र आपण पाहू आता की चित्र काय दर्शवेल. तर हा आहे वाईट चेंडू, वाईट आहे अगदी. आपण पाहिलं तर मग आता एक धाव कमी होईल. 30 धाव्यांची गरज. सतरा धावा झाल्यात, 30 धाव्यांची गरज आहे. चेंडू फेकून झाले 4. अगदी 30 धाव्यांची गरज आहे. थोडीशी आपण पाहिलं तर मग गोलंदाजाला दुखापत दिपेश ठीक आहे, जरा आपण पाहिलं तर सज्ज होताना पाहायला मिळतात. तर ही दुखापत सिरियसली असेल तर मग तुम्ही रिप्लेस गोलंदाज यूज करू शकताय. बघा 2 आहेत या षटकामध्ये, आणखीन चेंडू 2 मोठे मॅक्झिमाइज यायला हवेत. सरळ खेळलेला फटका पाहायला मिळतोय, चांगला आहे, परंतु तितके चांगली फिल्डिंग देखील होताना पाहायला मिळाली. एकच जावे मात्र समाधानी राहिलेत बॅटर तिथे. त्याची दुसऱ्या जावेचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु नाही केला. एक मिळाली. 29 धावा
साईदर स्पोर्ट्स नागले टीमला हव्या आहेत जिंकण्यासाठी. एन्जॉय ग्रुप बेलकडी टीम या मॅच मध्ये प्रत्येक बॉल पकड मात्र मोठी करत असताना देखील पाहायला मिळते. सोडून दिलेला चेंडू वाईट आहे. वाईट म्हणजेच आपण पाहिली तर मॅच तितकी टाईट नाहीये परंतु केली जाऊ शकते. ब्लाइंड शॉट. एकदा मात्र मी आली. एक पेक्षा जास्त काही मिळेल का? नाही. टीमची टोटल 20च्या घरामध्ये पोहोचली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धाब्यांची गरज. साईदर स्पोर्ट्स नागली टीमला 27 धाबा हव्या आहेत. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी 27 धाबा इथे चेस केल्या जातील का? क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर काही अशक्य नाहीये. शक्य करून दाखवलं जाऊ शकतंय परंतु त्याच्यासाठी इथे खेळ तितका चांगला मात्र करावा लागेल. जितेंद्र जे बाद झाले त्यात नंतर आपण बघितलं की अजय जे सुरुवातीला झाले होते ते खेळाडू ते देखील आपण पाहिले तर मग बाद झाले. त्याचा मात्र प्रभाव आणि पहिली गोष्ट आपण पाहिली तर धावा जास्त लगावल्या गेल्या. मनीष बॉलिंग ट्रॅकवर. एक धाव मात्र इथे मिळेल. एक पेक्षा एक्स्ट्रा काही मिळणार नाहीये. आता चित्र काय दर्शवत आहे? येणारे 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये 26 धाव्यांची गरज. फटका हवेत खेचला जातोय. फिल्डर लांब आहे तिथे. झेल मात्र पकडला जाणार नाहीये. धावा 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु बदलला जातोय हा विचार मात्र आपण पाहिला तर आता देखील चांगला दिसतोय. एन्जॉय टीम बेलकडीचा या स्पर्धेमध्ये कदाचित आज जल्लोष करण्याचा दिवस आहे त्यांचा. 2 धावा आल्या तिथे. चोवीस नक्कीच हव्या होत्या परंतु इथून आपण पाहिला तर एक धाव मात्र जोडली जाईल. एका धाव्यांची टीमच्या टोटल मध्ये वाढ. 24 3 मध्ये 27 23 23 3 23 23 धाव्यांची गरज. बॅटची कडा पाहायला मिळते. लॉंग स्टॉपला चेंडू थांबणार नाहीये. पाठलाग तर केला जातोय बाळाच्या माध्यमातून परंतु चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. आता जिंकण्यासाठी राहिलेले 2 चेंडू आणि या 2 चेंडू मध्ये 19 धाव्यांची गरज. साई आधार स्पोर्ट्स नागले टीम थोडी मागे पडली आहे. मी तर म्हणेन की कुठेतरी 30 किंवा 35 पर्यंत जरी टोटल असतं तर एक चांगला फाईट परंतु हे फाईट आपण पाहिल्या तर 1 साइड जर होताना पाहायला मिळाली. बॅटची कडा. विकेट जाईल गोलंदाजीच्या खात्यामध्ये. मनीषच्या खात्यामध्ये. साई आधार स्पोर्ट्स नागली टीम बॅकफुटला गेली. 19 धाव्यांची गरज आहे. आता पाहिली आपण तर 1 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत एन्जॉय बेलकडी टीमला. या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये आज पोहोचण्याचं स्वप्न मात्र कोणाचं पूर्ण होत आहे तर चित्र लगभग मात्र 99.99% मात्र आपल्याला जर पाहायला मिळालंय कारण की 1% आपण देणार आहोत. रघुनाथजी जोगारी साहेब देखील रजा घेताना इथून पाहायला मिळत आहेत. बॅटर गुरुनाथ. दाट चेंडू आणि अशा तऱ्हेने या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये क्वालिफाईड होणारी टीम ठरतीये एन्जॉय ग्रुप बेलगाडी टीम.
कॉंग्रॅच्युलेशन्स एन्जॉय बेलकडी टीम या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये येण्याचा कारनामा करते आणि हर्ष उल्हास आनंदाचा नक्कीच हा शॉट मात्र बेलकडी संघाला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स बेलकडी टीम आणि टपलक्स आहे आता नागली टीम.